नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आता अँकर जिजू म्हणते की आपल्या या वर्षीचे स्टार ग्लोबचे अवॉर्ड्स विनर आहेत 2026चे सगळेजणं एनी गेसेस असं म्हणून ती जोरात ओरडते. तेव्हा सगळेजणं जोरजोरात ओरडत असतात, ईश्वरी अर्णव, ईश्वरी अर्णव. तर काहीजण म्हणत असतात आकाश नम्रता. सगळेजण आपापले व्ह्यू देत असतात. तेव्हा मग ती म्हणते की आपण आता बघूया की नेमके कोण विनर आहेत ते, असं म्हणून आता इथे ती म्हणत असते की आता जे कोणी विनर असतील त्यांना आपण मस्तपैकी गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. आणि या वर्षीचे विनर आहेत ईश्वरी अर्णव, सात्विक फॅशन. असं म्हटल्यावर आता सगळेजणं जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. फायनली ईश्वरी अर्णव जिंकले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आता सगळेजणं त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. ईश्वरी अर्णवला आता घट्ट मिठी मारते आणि त्यानंतर मग आता तिथे देशमुखबाईचा वल्लरीचा चेहरा पडलेला असतो, कारण की त्यांनी जे काही ठरवलं सगळ्यावरती पाणी फिरलं आहे आणि फायनली ईश्वरी अर्णव जिंकलेत. त्यामुळे तिचं तोंड आता पूर्णपणे खाली पडतं. तर इथे नम्रता ही खरं तर हसते ईश्वरीसाठी, परंतु आतल्या तिची खूप जळफळ होत असते, ती चिडचिड करत असते. त्यानंतर मामी करायचं म्हणून अर्णवला कॉंग्रॅच्युलेट करायला येते आणि मग ती कॉंग्रॅच्युलेट करून तोंड बाजूला करते आणि तिथून निघून जाते. परंतु तिला टेन्शन असतं रमाकांतचं की तो कधी येतोय. आणि तेवढ्यातच इथे आता मामा आणि सगळेजण अर्णवला कॉंग्रॅच्युलेट करायला लागतात. अर्णव खुश असतो, कारण फायनली त्याला त्याच्या आईची कंपनी परत मिळणार असते. बाबा कसे बसे लिफ्ट घेऊन आता त्या अवॉर्डपर्यंत पोहोचलेले असतात आणि ते दरवाजा उघडून बाहेर पळतात आणि थँक्यू असं बोलतात. त्याचबरोबर बाबा बाहेर पळाल्याबरोबर त्यांच्या मागोमाग उदयकांत देखील गाडीवरून खाली पटकन उतरतो आणि पटापट त्यांच्या मागे मागे येत असतो. तर इथे बाबा हे पळत पळत आतमध्ये जातात आणि मागे बघतात तर उदयकांत त्यांना पकडण्यासाठी झटपटत असतो. परंतु बाबा हे अगदी पटापट पुढे येऊन ते पुढे निघून गेलेले असतात. त्यानंतर मग आता बाबा हे समोर जात असतात, परंतु त्यांना सेक्युरिटी आतमध्ये सोडत नसते की कोण आहात तुम्ही, प्लीज आत जाऊ नका, इथे अवॉर्ड फंक्शन आहे. तेव्हा मग ते म्हणतात की मला प्लीज आत जाऊ द्या, इथे आतमध्ये माझा मुलगा आहे, त्याचं फंक्शन आहे. मग ते विचारतात काय नाव त्यांचं. तेव्हा ते सांगतात की अर्णव राजेश शिर्के. मग त्यावेळेला सेक्युरिटी सॉरी म्हणून त्यांना आतमध्ये जायला देते. मग वल्लरी म्हणते की हा माणूस आतमध्ये कसा काय गेला, उदयकांताच्या तावडीतून हा कसा काय सुटून गेला, असा विचार त्याच्या डोक्यात येतो. अर्णवचे बाबा आता थँक्यू म्हणतात आणि आतमध्ये निघून जातात. त्यावेळेला इथे उदयकांत आता पटापट पुढे चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण आता अर्णवला अवॉर्ड मिळाला म्हणून खूप खुश असतात. तेव्हा मग अँकर म्हणत असते की अर्णव राजे शिर्के, तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला मिळत आहे 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट आणि ही ट्रॉफी. त्यासाठी तुम्ही खरंच खूप काही केलेलं आहे आणि तुमचं त्यासाठी खूप काही कौतुक आहे. असं म्हणून आता प्लीज तुम्ही स्टेजवर या, तुम्हाला तुमची ट्रॉफी स्वीकारायची आहे आणि तुम्हाला काय बोलायचं आहे तर तुम्ही ते बोलू शकता. तेव्हा मग मिस्टर मेहता सर अर्णवला ती स्टार ग्लोबची ट्रॉफी देतात आणि त्यांचं दोघांचंही कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. सगळे खूप खुश असतात. आकाशच्याही मनामध्ये कुठल्याही प्रकारची खंत नसते, कारण अर्णवने सगळं केलेलं असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक रिक्वेस्ट होती सगळ्यांना, ॲक्च्युली हे जे काही अवॉर्ड आम्हाला मिळतं आहे ना ते फक्त आमच्या फॅमिलीचं आहे, आमच्या दोघांचं नाही आहे. त्यामुळे मी प्लीज माझ्या रिक्वेस्ट करू शकतो का फॅमिलीला की प्लीज तुम्ही इथे या आणि सगळ्यांनी या. तेव्हा मग लगेच अँकर म्हणते की येस ऑफकोर्स या फॅमिली, राजेश शिर्के फॅमिली. तेव्हा मग सगळे आता स्टेजवर येतात आणि ईश्वरी पटकन जाऊन अंजलीला मिठी मारते. सगळेजणं आता अर्णवचं कौतुक करत असतात. आता इथे अर्णव आजीला ट्रॉफी स्वीकारण्यास देतो, कारण की आजी घरातली मोठी असते. परंतु नम्रता अजिबातही स्टेजवरती जात नाही, फक्त ती बाजूला उभी राहून हे सगळं बघत असते. आकाशही बाजूलाच उभा असतो. तेव्हा मग आता अर्णव आणि ईश्वरी स्टेजवर आजीच्या पाया पडतात. सगळेजणं आता अर्णव ईश्वरी यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. नंतर ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि अर्णव ईश्वरी यांना फूड अँड फॅशन कॉम्पिटिशनचा 1 बिलियनचा जो चेक असतो तो देखील मिळतो. आणि त्या चेकमुळे आता अर्णव आणि ईश्वरीच्या कंपनीचा आणि अर्णवने आईची कंपनी सोडवल्याचा त्याला खूप मोठा आनंद होत असतो. सगळेजण आता त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. फायनली ईश्वरी अर्णव दोघंही जिंकलेले असतात आणि दोघेंचं लक्ष आता एकमेकांकडेच असतं. दोघं एकमेकांकडे फक्त बघत राहिलेले असतात. तर इथे नमूचा नुसताच जळफळाट होत असतो.
आकाश मनापासून मोकळ्या मनाने टाळ्या वाजवत असतो, परंतु नम्रता मात्र तसं काही करत नसते. ती फक्त अगदी डोळे रागाने बघतच टाळ्या वाजवत असते. मामा हा चेक घे असं म्हणून अर्णव त्याच्या हातामध्ये चेक घेतो आणि मग मामा तो आनंदाने स्वीकारतो. तर इथे ईश्वरी अर्णव दोघंजणं आता उभे असतात आणि सगळे जे पत्रकार वगैरे असतात ते सगळेजणं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. आणि देशमुखबाईचा चेहरा मात्र पडलेला असतो. तिने इतकी जी काही मेहनत केली आहे कंपनी मिळवण्यासाठी सगळी काही पाण्यात गेलेली असते. आणि मग अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघतात. ईश्वरी म्हणते की सर फायनली कसं वाटतंय आता तुम्हाला? अर्णव म्हणतो की मिस इंदोर मला खरंच खूप भारी वाटते. फायनली आपण ही स्पर्धा जिंकलेलो आहे आणि आईला खूप आनंद झाला असेल. खरं तर हे जिंकणं आपलं नव्हतं, हे जिंकणं आपल्या आईचं होतं असं म्हणून ईश्वरीकडे आणि वर आईच्या आत्मेकडे म्हणजेच वर आकाशाकडे तो बघायला लागतो. ईश्वरी आता खूप खुश असते. तर इथे बाबांना उदयकांताने एका ठिकाणी पकडलेलं असतं आणि बाबा त्याला जोरात एक इंजेक्शन देतात. त्याबरोबर बाबांना तो इंजेक्शन दिल्याबरोबर आता जोरात तो बाबा ओरडायला लागतात आणि उदयकांत चल बाजूला हो असं म्हणत असतो. वल्लरी पण तिथे असते. तेवढ्यातच इथे आता मंजुळा आलेली असते आणि मंजुळा जोरात ते सगळं बघून ओरडते, कारण की बाबांना इंजेक्शन दिलं गेलेलं असतं. मंजुळाला आता हे बघून जबरदस्त असा धक्का बसतो आणि तेवढ्यात उदयकांत आता मागे वळून बघतो तर मागे वल्लरी उभी असते. आता मंजुळाला संशय येतो, त्यामुळे ती तिथे मागे बघायला जाते, परंतु तिथे कोणीही नसतं आणि उदयकांत देखील तिकडून पळून गेलेला असतो. बाबा तिथल्या तिथे आता असतात. त्यानंतर बाबा चालत अर्णवच्या त्या कॉम्पिटिशनपर्यंत आलेले असतात. समोरून ते बघतात अर्णव आणि ईश्वरी कॉम्पिटिशन जिंकले आहेत, त्यांच्या हातात ट्रॉफी आहे. ते पाहून त्यांच्या मनाला खूपच समाधान मिळालेलं असतं. तेव्हा आता अर्णव त्यांच्याकडे बघतो. ईश्वरी म्हणते की सर बघितलं का बाबा आलेत. तेव्हा मग अर्णव त्यांच्याकडे फारसं नजर देत नाही. ईश्वरी म्हणते की सर समोर बघा ना बाबा आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की सो वॉट. ईश्वरी म्हणते की सर ही सगळ्यात मोठी संधी आहे. तुम्हाला आठवतं आहे ना, तुम्ही मला म्हणाले होते की मी जेव्हा ही फायनल राऊंड जिंकेन तेव्हा मात्र तुम्ही एक काम करणार होते. तुम्ही तेव्हा बाबांना काय करणार होते तुम्हाला आठवतं आहे ना. तेव्हा मग अर्णव आता विचार करत राहतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय. ईश्वरी म्हणते की तुम्ही जिंकल्यानंतर बाबांना छोटीशी ट्रीट देणार होते बरोबर ना. दोघंजणं जेवायला जाणार होते आणि तुम्ही त्यांना बाबा अशी हाक मारणार होतात प्रेमाने. काय झाले त्याचं आठवते ना तुम्हाला असं म्हणून ईश्वरी आता त्याला आठवण करून देत तर असते, पण बाबा त्यांच्याकडे अगदी मायेने बघत असतात. ईश्वरी म्हणते की सर आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं, आता सोडून दे सगळं. अंत भला तो सब भला. त्यामुळे आता आई तर नाही आहे, पण तुम्ही ही स्पर्धा जिंकलेत ना, तर तुमचं हे सेलिब्रेशन करण्यासाठी निदान बाबा तरी आहेत ना आपल्यासोबत. त्यामुळे तुम्ही आता हे सगळं राग सोडून द्या बघू, समजलं ना. हो म्हणा हो म्हणा असं ईश्वरी नेहमीप्रमाणे त्याला बोलते. तेव्हा मग अर्णव तिच्याकडे बघायला लागतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज सगळा राग थुकून द्या. बघा ना बाबा आलेत समोर, त्यांच्याशी बोला तुम्ही, त्यांच्याबरोबर तुम्ही काही क्षण घालवा, म्हणजे तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. हा यशाचा आनंद तुम्हाला फार काही वेगळंच घेऊन देईल. प्लीज बाबा. असं करून आता ईश्वरी ही बाबांना हे सगळं करण्यास सांगत असते. त्यावेळेला मग अर्णव ऑलराईट असं म्हणतो आणि तो सगळ्यांना बोलायला जात असतो की एक मिनिट लेडीज अँड जेंटलमेन, मला काहीतरी बोलायचं आहे. ॲक्च्युली माझी सगळी फॅमिली हे सगळं डिझर्व करते हे मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांसमोर, परंतु आणखी ही एक व्यक्ती आपल्यासमोर आहे. त्या व्यक्तीचं मला कौतुक करायचं आहे आणि ती व्यक्ती माझ्यासमोर आता इथे उभी आहे. म्हणजेच माझे फादर मिस्टर रमाकांत राजशिर्के ही आपल्याबरोबर आहेत असं म्हणून आता सगळेजणं आता त्यांच्याकडे बघायला लागतात. तेव्हा रमाकांत आल्याबरोबर सगळे जे जजेस असतात आणि बाकीचे स्पर्धक रमाकांतकडे बघायला लागतात अगदी आश्चर्याने. तेव्हा मग मामा आणि बाकीचे सगळे म्हणतात की अरे वा रमाकांत भाऊजी आले. त्यानंतर मग आता इथे हे सगळं बोलत असताना रमाकांतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्णवला समोर पाहून सगळेजणं बघतच राहिलेले असतात. तर आता त्यावेळेला बाबा हे सगळं बघतच राहिलेले असतात. ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि त्याच वेळेला हे सगळं बोलत असताना ईश्वरी म्हणते की सर जा ना तुम्ही बाबांशी बोला, म्हणजे त्यांना बरं वाटेल असं म्हणून ईश्वरी बाबांपुढे त्यांना करत असते आणि मग अर्णव बघतच राहिलेला असतो. तेव्हा वल्लरी मागे येते, कारण की कोणालाही डाऊट येऊ नये म्हणून, आणि हा डाऊट जर पक्का ठरला तर तिची पूर्ण वाट लागणार हे तिला माहीत असतं. आणि त्यामुळे बाबा आणि अर्णव दोघं एकमेकांच्या अगदी समोर असतात आणि बाबा अर्णवकडे बघत राहतात. तेव्हा मग अर्णव हा त्यांना आवाज देतो की बाबा मला ही ट्रॉफी मिळालेली आहे
सगळे आता आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागलेले असतात, कारण की त्यांचं कौतुक हे खूपच होत असतं. त्याच वेळेला इथे आता बाबांनी पाहिल्याबरोबर रमाकांत याला खूप आनंद होतो की याने बाबा अशी मला हाक मारली. त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की प्लीज तुम्ही कुठलाही विचार करू नका. मग अर्णव म्हणायला लागतो की बाबा. तेव्हा रमाकांत म्हणतो की तू मला बाबा अशी हाक मारली, चिंटू तू मला बाबा अशी हाक मारली, असं म्हणून तो आता रडत रडत त्यांच्याकडे बघत असतो. वल्लरी विचार करते की जर या म्हाताऱ्याने काही सांगितलं तर लागली वाट. अर्णव म्हणत असतो की प्लीज जरा थांबा. तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायची चिंटू, तुझ्यासोबत ना धोका होत आहे. तसं ऐकल्यानंतर आता ते खाली पळतात आणि पडल्यानंतर कोसळून ते म्हणायला लागतात की चिंटू मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पण कोणीच काही म्हणजेच बोलायला तयार नसतं. अर्णव फक्त बघत राहिलेला असतो. तो म्हणतो की प्लीज बाबा बोला, काय झालं आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे, प्लीज मला सांगा, असं म्हणून तो बोलायला सांगतच असतो. परंतु तेवढ्यातच इथे रमाकांतचा शेवटचा श्वास असतो. ते तिथल्या तिथे जोरात श्वास घेतात आणि खाली पडतात आणि तोंडातून फेस बाहेर पडतो. सगळेजण घाबरतात, नेमकं काय झालं आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की हे काय झालं आहे, रमाकांत भाऊजी उठा. तेव्हा मग आता बाबा हे काही बोलायला जात असतात. त्यांना शेवटचे श्वास चालू झाल्यासारखे असतात. सगळी पब्लिक बाजूने जमलेली असते. पण शेवटी त्यांचा तो अखेरचा श्वास ठरतो. ईश्वरी आणि बाकीचे सगळे घाबरतात आणि रडायला लागतात. अंजली धावत येते. बाबा प्लीज उठा, काय झालं तुम्हाला, प्लीज उठा ना बाबा उठा, असं म्हटल्यावरती ते बाबांनी पूर्ण थंडगार अंग केलेलं असतं आणि त्यांचं अंग खाली पडलेलं असतं, तोंडातून फेस आलेला असतो. ईश्वरी म्हणते की बाबा प्लीज उठा. आता ईश्वरी अर्णव दोघंजणं बघतच राहतात आणि मोठा धक्का अर्णवला बसलेला असतो, कारण आपल्या डोळ्यांच्या डेखात पुन्हा एकदा त्याच्या बाबांचा जीव गेलेला असतो. भाऊजी उठा असं पण रमाकांतला आता मामा ओरडत असतो, पण कोणीही काही बोलू शकत नसतं, कारण की त्यांचा आजपर्यंत कोणाचाही आवाज आता पोहोचू शकत नसतो, कारण की बाबा आता शेवटचा श्वास घेत राहिलेले असतात. त्यानंतर मग आता देवसरे आणि बाकीचे सगळे हे बघत असतात. वल्लरीला फायनली बरं वाटतं, कारण की रमाकांत गेला. कारण जर रमाकांतने सगळं सत्य सांगितलं असतं तर मात्र पूर्ण प्रॉब्लेम झाला असता. आता बाबांना बघितल्यावर अर्णवला काही सुचत नसतं की काय करायचं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे काय झालं, बाबांना काय झालं, असं म्हणून सगळेजण उठवायला बघत असतात, पण त्यांनी बिचाऱ्यांनी शेवटचा श्वास घेतलेला असतो. ईश्वरी म्हणते की प्लीज उठा बाबा उठा. आता कोणाला काही सुचनाचं झालेलं असतं. ईश्वरी अर्णव सगळे रडत असतात. अर्णव तिथल्या तिथे धक्क्यात गेलेला असतो, तिथेच बाजूला बसून असतो. कोणाला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता अंजली सगळे असेच बसून असतात. बाकीचेही सगळे गर्दी करून असतात. अंजली म्हणते की प्लीज बाबा उठा, आता तर तुम्ही आले होते ना बाबा, प्लीज उठा बाबा, असं म्हणून ती त्यांना उठवत असते. आणि इथे आता त्यांची बॉडी हे डॉक्टर चेक करत असतात. तेवढ्यातच डॉक्टरांनी येऊन चेक केल्यानंतर म्हणतात की एक मिनिट, रमाकांत राजेशिर्केची फॅमिली. तेव्हा मग सगळेजण येतात आणि ईश्वरी म्हणते की सर बोला ना, काय झाले डॉक्टर, आमचे बाबा ठीक तर आहेत ना. पण त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की आय एम व्हेरी सॉरी मिस्टर राजेशिर्के, ही इज नो मोर. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, असं कसं, ते तर आता ठीक होते ना, मग आमच्यासमोर येऊन बोलले, पण कसं झालं, काय झालं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, आम्हाला तसं काही सांगता येत नाही आहे, पण ही इज नो मोर, त्यांचा श्वास पूर्णपणे बंद झालेला आहे, आय एम व्हेरी सॉरी, असं डॉक्टर बोलून निघून जातात. आता सगळे त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. मग सुरुवातीला लगेचच अंजलीला चक्कर यायला लागते आणि चक्कर येऊन ती खाली पडायला लागते. सगळे त्यांच्याकडे बघत राहतात. डॉक्टर म्हणतात की सॉरी, मी काहीही करू शकत नाही. आणि मग अंजली रडायला लागते. चिंटू आणि ईश्वरी दोघंही तिला सावरत असतात, प्लीज शांत हो. आणि मग अर्णवला पण खरं तर सावरण्याची गरज असते, तो पण तिथेच खाली धक्क्याने बसलेला असतो. अंजली म्हणते की हे कसं झालं ईश्वरी, चिंटू कसं झालं, बाबा कसे गेले अचानक आपल्याला सोडून, आताच तर ते आपल्यामध्ये आले होते ना, आताच त्यांचं सगळं काही व्यवस्थित होत होतं ना, आपल्याबरोबर काही वर्ष होते ते, आपल्याला खूप मोठा आधार होता त्यांचा, आईनंतर ते तरी होते, याचं तरी मनाला समाधान होतं. पण आता काय करायचं काही कळत नाही. तर इथे मुद्दाम सगळ्यांना खरे वाटावे म्हणून वल्लरी पण चक्कर येण्याचे नाटक करू लागते. ती पण तिथे खालीच पडते. तेव्हा मग लगेच आकाश जातो की मॉम एक मिनिट, असं म्हणून तो आता तिला पाणी पाजायला लागतो. हे सगळं कसं झालं, काय झालं, सगळेजण ओरडत असतात. तेव्हा मग आता अर्णव म्हणत असतो की एक मिनिट, मला कळत नाही आहे हे सगळं कसं झालं आहे अचानक, प्लीज ताई शांत हो. तरी ते आजी पण डोक्याला हात लावून जोरजोरात रडत असते की हे सगळं कसं झालं काही कळत नाही आहे.
मग मामा आणि बाकीचे सगळे पूर्ण कुटुंबामध्ये अगदी शोककळा पसरलेली असते. कोणाला काय बोलावं काहीही कळत नसतं. सगळेजण शांत असतात. पण हे अचानक घडलं तरी कसं, असा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. तेवढ्यातच आता आकाशला आवाज देतात की मिस्टर देवसरे त्यांना बोलवत आहेत. तेव्हा मग अर्णव शॉकमध्ये असतो. आकाश आणि शिर्के दोघं बाहेर येतात आणि मग लगेचच हे सगळं जे काही आहे, शिर्के विचारतात की काय बोलायचं आहे. देवसरे म्हणतात की आम्हाला त्यांच्या बॉडीच्या पोस्टमॉर्टमला पाठवायचं, त्याबद्दल बोलायचं होतं. शिर्के म्हणतात की सॉरी, पण सर त्या अवस्थेमध्ये नाही आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला, जे काही बोलायचे ते आकाश सरांशी बोला. मग आकाश येतो. येस देवसरे बोला. तेव्हा मग देवसरे म्हणतात की ॲक्च्युली डॉक्टरांना काही संशय आला आहे त्यांच्या या डेथबद्दल, कारण ही डेथ ही नॅचरल नसावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे बॉडी ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवायचं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, जी काही प्रोसिजर आहे ते तुम्ही करा मिस्टर देवसरे, पण सध्या फॅमिलीला आमच्या काही सांगू नका, कारण ऑलरेडी ते खूप धक्क्यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही ही जी काही प्रोसिजर पूर्ण करायची आहे ती पूर्ण करून घ्या, असं देवसरेला बोलून ते पाठवतात. शिर्के म्हणतात पण सर हे नक्की काय आहे, अचानक त्यांच्या डेथला म्हणजे असं नॅचरल नसावी म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं. शिर्के म्हणतात की हो, मलाही काही कळत नाही आहे नेमका हा सगळा काय प्रकारे. आकाश म्हणतो की हो, आता बघूया आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय येतात, पण शिर्के तुम्ही प्लीज फॅमिलीमध्ये आता काही सांगू नका, कारण सगळेजणांना याचा खूप मोठा शॉक बसलेला आहे. सगळेजण आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. काय करावं कोणाला काहीही कळत नसतं. तर इथे आता मामी पण अगदी रडत असते. तेव्हा अर्णव मामीला म्हणतो की मामी तू प्लीज शांत हो. ती म्हणते की अर्णव हे कसं झालं रे, खरंच कळत नाही आहे, ही गोष्ट अशी कशी घडली, यांना कसं असं काही झालं, काहीच कळायला मार्ग नाही आहे. मामा म्हणतो की वल्लरी हे बघ, प्लीज तू स्वतःला जप, प्लीज शांत राहा, कुठलाही त्रास करून घेऊ नको. पण तरीही तिचे सारखे सारखे तेच डायलॉग असतात. हे कसं झालं, हे कसं घडलं, हेच फक्त तिला सगळं बोलायचं असतं. आता आकाश म्हणतो की मम्मा प्लीज तू जरा इथे बाजूला ये, आपण बोलूया. तो तिला घेऊन जातो आणि मग सगळेजण आता तिथून त्या वॉर्ड फंक्शनमधून निघालेले असतात. अर्णव बिचारा जिंकूनही हरल्यासारखा असतो. पुन्हा सगळे आता घरी आलेले असतात. कोणाला काय बोलावं काहीही सुचत नसतं. आता अर्णव एके ठिकाणी फक्त शांत बसून असतो, रडत असतो किंवा काहीच नाही, फक्त गप्प असतो, कारण की त्याला या घटनेने खूपच मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरीच्या डोळ्यातून मात्र पाणी वाहत असतं. काय बोलावं, कोणाशी बोलावं काहीही तिला समजत नसतं. ती बिचारी फक्त एकटी अशी एकटक बघतच राहिलेली असते. तेव्हा मग आता अर्णवकडे ती बघते आणि म्हणते की अर्णव सर हे काय होऊन बसले, मला खरंच कळत नाही आहे. आपल्यासाठी तो इतका आनंदाचा क्षण होता, आपण आपल्या आईसाठी कंपनी जिंकलो होतो, पण तरीही आपण जिंकू शकलो नाही, कारण की बाबा कायमचे आपल्या आयुष्यातून निघून गेले. बाबांनी असा एक मोठा झटका दिला आहे जीवाला की तो कधीही न भरून निघणारा आहे. पण बाबा खरंच खूप चांगले होते, का असं ते आपल्याला सोडून गेले, असं म्हणून ईश्वरी रडत असते. ती म्हणते की अर्णव सर मला खूप आधार वाटत होता हो त्यांचा, असं वाटायचं की बरं झालं आपल्यासोबत ते आहेत, म्हणजे आपण सगळं काही जिंकू शकतो. पण नाही, बाबा सगळं काही सोडून निघून गेले. आपल्याला सेलिब्रेशन करायचं होतं ना त्यांच्यासोबत, पण तरीही ते गेले. तुम्ही आज त्यांना बाबा म्हणून अशी हाक मारली, त्यांच्यासाठी तो त्यांचा खूप मोठा सण होता आणि त्यांच्या विजयाचा सण होता, पण त्यांच्या विजयाचा सण हाच त्यांचा शेवटचा क्षण ठरला. ईश्वरी आता रडायला लागते. अर्णवच्याही डोळ्यातून पाणी येत असतं. ते म्हणते की अर्णव सर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, बाबा मला नेहमी म्हणायचे की ईश्वरी बाळा काहीतरी प्रयत्न कर गं, तूच प्रयत्न करू शकतेस मला आणि चिंटूला एकत्र आणण्याचा, आम्ही दोघंही एकत्र आलो पाहिजे, माझा चिंटूने मला वडील म्हणून स्वीकारलं पाहिजे. यासाठी खरंच ते खूप झटत होते, खूप प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या नशिबाला ते आलं नाही. खरंच याचं खूप मोठं दुःख वाटतं मला. अर्णव सर या सगळ्या गोष्टी मी खरंच कशा ॲक्सेप्ट करू, त्यांना हेच हवं होतं की तुम्ही त्यांना बाबा म्हणून हाक मारावी, पण नाही, हे सगळं नाही सहन होत आहे, काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. त्यावेळेला मग इथे आता हे सगळं होत असताना अर्णव म्हणत असतो की मिस इंदौर सॉरी. ईश्वरी म्हणते की काय होऊन बसले, आज तुम्ही त्यांना बाबा अशी हाक मारली, बिचाऱ्यांनी ऐकली, पण ती त्यांची शेवटची हाक ठरली. काय करायचं मला काही सहन होत नाही आहे. बाबांना खूप सहन करावं लागलं होतं, खूप कंटाळले होते ते बिचारे. त्यांना फक्त एकच हवं होतं की तुम्ही त्यांना स्वीकारावं आणि तेच त्यांना हवं होतं. हे सगळं इतकं होऊनही कसं सहन करतील बाबा. प्लीज अर्णव सर काहीतरी करा, आपल्या बाबांना परत आणा अर्णव सर, असं म्हणून ती सारखी बिचारी रडत असते. अर्णव मात्र तिथे शांत असतो, त्यालाही ते सहन होत नसतं. दोघं गप्प रडत असतात
आणि घरावरती खूपच मोठं संकट कोसळलेलं आहे. ईश्वरी म्हणते की बाबा, मला वाटतं आहे की त्यांनी परत यावं. खरंच ते खूप मोठा आधार होते, पण का देवांनी त्याला आपल्यापासून लांब नेलं? इतका आनंदाचा क्षण होता आपल्यासाठी, पण का हे सगळं शेवटचं ठरलं? का अर्णव सर? असं म्हणून ती आता नशिबालाच दोष देत असते आणि म्हणते की सर, बाबांना हे सगळं होण्यासाठी खूप वाट बघावी लागली ना. शेवटी त्यांचा शेवटच यावा लागला, तेव्हाच त्यांना स्वीकारलं सगळ्यांनी. त्यांना त्यांच्या चिंटूने स्वीकारलेलं हवं होतं. का घडलं हे सगळं? चिंटूने स्वीकारलं, पण बाबा मात्र गेले. असं म्हणून ती आता रडत असते. अर्णव आता रडत असतो तेव्हा ईश्वरी येते आणि खरं तर अर्णवला डोळ्यातून पाणी लपवायचं असतं, म्हणून तो डोळे बाजूला घेतो. पण डोकं बाजूला घेतलं तरी ईश्वरीला त्याचं दुःख कळतं. ईश्वरी त्याला आता आपल्या उराशी घेते आणि अर्णवला शांत होण्यासाठी ती त्याला रडायला सांगते. अर्णव पण खूप आता शांतपणे रडत असतो. ईश्वरी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते, कारण की त्याचं दुःख हे दबल्यासारखं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात आणि म्हणतात की मिस्टर अर्णव, हे घ्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट. ॲक्च्युली डॉक्टरांना शंका आली होती, म्हणूनच त्यांनी पोस्टमॉर्टमचे सगळे काही रिपोर्ट्स दिले होते आणि त्या रिपोर्ट्समध्ये हेच दाखवत आहे की मिस्टर राजेश शिर्के हे काही नॅचरली गेलेले नाही आहेत. त्यांच्या शरीरामध्ये विषारी द्रव्य घटक सापडलेले आहेत आणि त्या विषारी द्रव्यामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि हे कोणीतरी त्याला देण्याची शक्यता आहे. नेमकं हे सगळं कोणी केलं आहे हे माहीत नाही. या सगळ्याचा तपास आता आम्ही करणार आहोत, परंतु त्यांचा हा मृत्यू काही नैसर्गिक नाही आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यांना कोणीतरी विष दिलेलं आहे किंवा अन्नातून त्यांच्या शरीरात विष गेलेलं असावं. तेव्हा आता इथे वल्लरी फोन करते की हे बघ उदयकांत, पोलीस आणि अर्णव कोणीही त्यांच्या रमाकांतच्या मारेकऱ्याला सोडणार नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेव, जर काहीही आढळलं तर सगळ्यात पहिले आपण दोघं अडकणार आहोत. आणि त्यामुळे ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते. आणि इकडे अर्णवच्या बाबांचं तिसरं असतं आणि बाबांचे सगळे विधी सुरू असतात आणि अर्णव सगळे अगदी व्यवस्थित ते करतो आणि म्हणतो की बाबा, हे सगळं ज्याने केलं आहे ना, म्हणजे तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलेला आहे त्या व्यक्तीला मी सोडणार नाही आहे. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या मारेकऱ्याला मी अजिबात सोडणार नाही, तुम्हाला न्याय मिळवूनच देणार, असं आता अर्णव बाबांसमोर म्हणतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.